नमस्कार, मी मंजिरी. आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल. लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी. सामाजिक बांधिलकी जपणारे साहित्यिक ज्येष्ठ कवी गुणवंत कामगार परशुरामजी नेहेसर यांचा वाढदिवस. या निमित्ताने त्यांना लोकसत्यवाणी न्यूजकडून लाख लाख शुभेच्छा. सामाजिक बांधिलकी जपणारे साहित्यिक ज्येष्ठ कवी गुणवंत कामगार परशुरामजी नेहेसर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. श्रेष्ठत्व हे जन्माने किंवा वयाने येत नाही तर कर्तृत्वाने येतं, असे ज्येष्ठ व श्रेष्ठ सुजाण व्यक्तिमत्व साहित्यिक ज्येष्ठ कवी परशुरामजी नेहेसर अर्थात दादा पाटील नेहे यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म प्रतिष्ठित शेतकरी वारकरी संप्रदायातील वैकुंठवासी वडील महादू दादा पाटील नेहे व मातोश्री वैकुंठवासी चंद्रभागाबाई महादू नेहे यांचे पोटी 1952 मध्ये श्री क्षेत्र सावरगाव पाट तालुका अकोले येथे अगस्ती ऋषींच्या वास्तव व आश्रम असलेल्या या पावन पुण्यभूमीत जन्म झाला. 3 मोठे भाऊ व 2 मोठ्या बहिणी असा 6 जणांचा हा प्रेमळ परिवार. आज कवी परशुराम नेहेसरांच्या जन्माच्या गौरवशाली समृद्ध कर्तृत्वाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असून त्यांचा सामाजिक मित्र परिवार, नातेवाईक व कुटुंबाकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. साहित्य काव्य हे माणसं जोडण्याचं व निर्भळ उत्तम समाज घडवण्याचं काम करतं. तसेच नेहमी रामनामात राहिल्याने अहंकार दूर होऊन जीवनात समाधान, आनंद व शांती मिळते असे ते सांगतात. त्यांचे मित्र पत्रकार सुदाम गाडेकर असे म्हणतात की परशुराम नामात राम आहे तर नेहे नावात सामाजिक काम आहे. म्हणूनच नेहे साहेब मुंबई ठाण्याची शान आहे व अकोले तालुक्याचा अभिमान आहे. त्यांच्या धर्मपत्नी सौ आशाताई परशुराम नेहे यांना सुद्धा कम्युनिस्ट पक्षाचे शेतकरी कामगार नेते असलेले वडील स्वर्गीय कॉम्रेड धोंडूभाऊ विष्णू वरपे चिकणी संगमनेर यांच्याकडून समाजकार्याचा वारसा लाभलेला आहे. त्या राहत असलेल्या गंगोत्री हाऊसिंग सोसायटीच्या काही काळ त्या मानदा सेक्रेटरी होत्या. तसेच त्यांना भजन गायनाची आवड असून त्यांनी सूरसंगम महिला भजनी मंडळाच्या व्यवस्थापनाचे काम सांभाळले आहे. त्यांची 2 मुले, मोठा प्रदीप नेहे लंडन येथे गुगल व्यवस्थापनात कार्यरत आहे तर दुसरा मुलगा समाजसेवक पत्रकार सागर नेहे हा लोढा ग्रुप या कंपनीत जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहे. नातू स्वामी नेहे याला सुद्धा साहित्य काव्याची आवड असून तो सुद्धा लंडन येथे उत्तम नर्तक, व्हायोलिन वादक असून इंग्रजी भाषेतून कविता लेखन करत आहे. नात सई नेहे हिने सुद्धा शाळेत जिम्नॅस्टिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलाय. नेहे घराण्याचा वारकरी संप्रदाय व कीर्तन परंपरेचा वारसा पुढे त्यांचे पुतणे स्वामी दीनानाथजी महाराज ऋषिकेश व नातू हिरा वेल्थ कंपनीचे पुणे अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज नेहे यांनी पुढे चालू ठेवलाय. परशुराम नेहे सरांनी सुद्धा लंडन येथे 6 महिने वास्तव्य करून तेथील लोकांचे देशप्रेम, देशाची निष्ठा, तेथील राहणीमान, चालीरीती, हवामान अनुभवलंय. तेथील सर्व अनुभव त्यांनी आपल्या लंडनमारी या कवितेत मांडलेत. त्यांनी त्याच वेळेत युरोप टूरही केली आहे व अंगभूत गुणामुळे त्यांचे टूरचे नेतृत्व करून भजन व काव्य गायनही केलंय. परशुराम नेहेसरांनी त्यांचे दिवंगत सासरे कम्युनिस्ट पार्टीचे शेतकरी विडी कामगार नेते स्वर्गीय हुतात्मा कॉम्रेड धोंडीबा विष्णू वरपे यांच्या कार्याचे सामाजिक सेवेची आठवण व पुढील पिढीला प्रेरणा स्फूर्ती मिळावी म्हणून त्यांच्या चिकणी तालुका संगमनेर या गावी भव्य स्मारक म्हणून भव्य प्रवेशद्वाराची निर्मिती माननीय विडी कामगार संघटनेचे नेते कॉम्रेड कारभारी दादा उगले, चिकणी गावचे सरपंच, पंचायत सदस्य, ग्रामस्थ व वरपे आणि साडू माननीय अरुणराव नाईकवाडी या सर्वांच्या सहकार्याने निर्मिती केली आहे. हे सर्व करत असताना कवी परशुराम नेहेसर म्हणतात, लकीरें नहीं मेरे चेहरे पर, लकीरें नहीं मेरे चेहरे पर, मैं बूढ़ा हो गया हूँ, मैं बूढ़ा हो गया हूँ, मगर वक्त ने मुझ पर दस्तकारी की है, मगर वक्त ने मुझ पर दस्तकारी की है. प्रभू ज्ञानात आहे, प्रभू गुणात आहे, वाटेवरच्या भुकेल्या माणसात आहे, देव पशुत आहे, देव त्यांनी तत्पूर्वी आपला सन्मान स्वीकारावा अतिथीच्या हस्ते अशी विनंती करते. परशुराम ज्येष्ठ कवी परशुराम नेहेसर यांनी सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामांची काही क्षणचित्रे आपण पाहूया. त्यानंतर काही कवींनी त्यांच्यावर आधारित काही कविता केल्या आहेत, त्याही ऐकूया.
ते आपल्या देशाचे राष्ट्रपती कैलासवासी डॉक्टर अब्दुल कलाम जसे पूर्वी ज्ञानात ऋषी होते तसे मला विज्ञानातले ऋषी भावले, म्हणून मी त्यांच्यावरती एक कविता केलेली ती आपल्याबरोबर सादर करतो. विज्ञान ऋषी. स्वकर्म कुसुमांची वीरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, देशा हरपिली या वीराने, दिली प्रगतीची स्वप्ने आम्हा, डॉक्टर कलाम या थोराने, डॉक्टर कलाम या थोराने. कर्तव्य आणि विज्ञानाने हृदय जिंकली सर्वांची, कर्तृत्व आणि विज्ञानाने हृदय जिंकली सर्वांची, जिद्द आणि कौशल्याने गाठली उंची हिमालयाची, गाठली उंची हिमालयाची. राम रहीम येशू सर्वच अवतारी परमेश्वर, राम रहीम येशू सर्वच अवतारी परमेश्वर. सज्जनांचे सद्गुरू डॉक्टर कलाम, तुम्हीच आमचे रामेश्वर, तुम्हीच आमचे रामेश्वर. कारण त्यांचं वास्तविक त्यांची कर्मभूमी ही रामेश्वर होती, म्हणून मला ते रामामध्ये दिसलेले आहे. जन्मले या भूवरी तोच यांना सुनियता दिस, स्वकष्टाने रचिला पाया, तुम्हीच या देशाचे कळस. राष्ट्ररत्न डॉक्टर कलाम सुपुत्र या भारत मातेचे, सामान्यांचे असामान्य होते, प्रेरणा होती सर्वांची. अचानक झाले जाणे, वैभव हरपले या देशाचे, वैभव हरपले या देशाचे. डॉक्टर तुमचं वागणं, तुमचं बोलणं, डॉक्टर तुमचं वागणं, तुमचं बोलणं सद्गुणांची खाण होती. तुमचं बोलणं वागणं सद्गुणांची खाण होती. तुमचं या देशात असणं इंद्रधनुची कमान होती. तुमचं या देशात असणं इंद्रधनुची कमान होती. की रामकृष्ण हरी तोच खरा वारकरी, असे आमचे नेहसर सोबती खरोखरी. नीलपुष्पची दिंडी सदा मिरविती करी, नीलपुष्पचे सहकारी सदैव त्यांच्याबरोबर. लहान थोर एक समान, सगळ्यांचा करीती मान सन्मान. कौतुकाची भरलेली खान, प्रत्येक कार्याची त्यांना जाण. शब्दांचे अनमोल मोती सदा उधळती सर्वांवरती, प्रेमाने सगळ्यांची मने जिंकती, हर्षभरित फुले उधळती. गोड गोड मायेचा ठेवा, श्री हरींचा करीतो धावा. गोड गोड मायेचा ठेवा, श्री हरींचा करीती धावा. आशीर्वादाचा हा मेवा, प्रसाद रूपी सगळ्यांनी घ्यावा. अतिसामान्य व्यक्तिमत्व वागण्यातून होते व्यक्त, अनेक सन्मानाने युक्त विविध संस्थांचे करीती घेतले. कविता लिखाण समाजासाठी, आदर्श संस्कार परिवारासाठी, सदा नाम जप रामकृष्णासाठी, शाबासकीचा ठेवा नीलपुष्पासाठी. प्रत्येकाच्या नावे गाणी ओवी, प्रत्येकाच्या नावे गाती ओवी, हीच प्रतिभा सेवा भावी. हेच सद्गुण नेह सरांच्या ठाई, तुम्हास प्रणाम करते आपली ताई. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. एक व्यवस्थित फोटो दे. व्हिडिओ काढ, व्हिडिओ नाही ना, सर्व काउंटर स्टार्ट करू. घ्या थोडं बरोबर. छोटा छोटा घ्या, सगळं एक ते करते. तुम्हाला वाचून दाखवत आहे. आज असे वाढदिन नेहे सरांचा, आज असे वाढदिन नेहे सरांचा, उत्साह असे त्यांचा दांडी. प्रेरणा घेऊन त्यांचेकडून उत्साह वाढवा तुम्ही तुमचा. प्रेरणा घेऊन त्यांचेकडून उत्साह वाढवा तुम्ही तुमचा. वाढदिवसाच्या देऊ त्यांना आपण शुभेच्छा करून वर्षाव फुलांचा. सुगंध पसंत जीवनात त्यांच्या, निरोगी दीर्घायुष्य लाभो त्यांना. हीच प्रभू चरणे प्रार्थना करून देऊया आपण शुभेच्छा, आपण शुभेच्छा. देऊ शुभेच्छा, देऊ शुभेच्छा, वाढदिनाच्या देऊ शुभेच्छा. देऊ सरांना देऊ शुभेच्छा, देऊ शुभेच्छा, देऊ शुभेच्छा, वाढदिनाच्या देऊ शुभेच्छा.
अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाश उमटकर यांची कविता ते सादर करीत आहेत. परशुराम नेहे काकांचा आज 70वा वाढदिवस साजरा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मी इथे त्यांना श्रेष्ठ चिंतितो. त्यांची 100वी साजरी करण्याचा योगसुद्धा आम्हाला मराठी साहित्य मंडळाला मिळावा असं मी आपल्यासमोर सर्वांसमोर हे करतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी कविता वाढदिवस, कवितेचं नाव आहे वाढदिवस, ही कविता आपल्यासमोर सादर करतोय. आई बापांनी नवस केला, अरे म्हणून तुझा जन्म झाला. आई बापांनी नवस केला, अरे म्हणून तुझा जन्म झाला. येणार म्हणून येतो तो दिवस, दरवर्षी साजरा होतो वाढदिवस. येणार म्हणून येतो तो दिवस, दरवर्षी साजरा होतो वाढदिवस. प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यातला आला आणि गेला. प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यातला आला आणि गेला. वेड्या, तुझ्या जीवनातला एक एक दिवस कमी कमी होत चालला. वेड्या, तुझ्या जीवनातला एक एक दिवस कमी कमी होत चालला. तुझ्या वाढदिवसाला जमणारे सर्वच नसतात प्रेम करणारे. तुझ्या वाढदिवसाला जमणारे सर्वच नसतात प्रेम करणारे. काही असतात जाणून घेणारे, आयुष्यात उगा तुझ्या डोकावणारे. काही असतात जाणून घेणारे, आयुष्यात उगाच डोकावणारे. 50शी गेली 60 आली, आयुष्याची 70 गाठली. 50शी गेली 60 आली, आयुष्याची 70 गाठली. आणि 70ची मात्र सुगंधित अत्तरी झाली. आणि 70ची मात्र सुगंधित अत्तरी झाली. राबविण्या हौसेने उपक्रम, वाढदिवस तुझा करण्या साजरी. राबविण्या हौसेने उपक्रम, वाढदिवस तुझा करण्या साजरी. महिनाभर आधीच त्यांची कष्ट उपसण्याची असते तयारी. महिनाभर आधीच त्यांची कष्ट उपसण्याची असते तयारी. केक हलकेच कापताना धक्काबुक्की सुरू होते. केक हलकेच कापताना धक्काबुक्की सुरू असते. फोटोमध्ये येण्यासाठी जवळ तुझ्या मिरवण्यासाठी. फोटोमध्ये येण्यासाठी जवळ तुझ्या मिरवण्यासाठी. कापून झाल्यावर केक तुकडे करतात अनेक. कापून झाल्यावर केक तुकडे करतात अनेक. कोण लावतो नाकाला तर कोण फासतो गालाला. कोण लावतो नाकाला तर कोण फासतो गालाला. पाहतात कार्यक्रम प्रेमाने, याची देई याची डोळा. पाहतात कार्यक्रम प्रेमाने, याची देई याची डोळा. माहीत असूनही काही मात्र याकडे करतात कानाडोळा. माहीत असूनही काही मात्र याकडे करतात कानाडोळा. प्रेमाबरोबर कौतुक जपणारे, त्यांचे शब्द न पडे तोकडे. प्रेमाबरोबर कौतुक जपणारे, त्यांचे शब्दही न पडे तोकडे. वर्षभर मजा मारणारे, त्या दिवशी का होतात जळकुपडे. वर्षभर मजा मारणारे, त्या दिवशी का होतात जळकुपडे. सकाळपासूनच फोन खणखणतात मला शुभेच्छा देण्यासाठी. जवळचे म्हणवून घेणारे सॉरी म्हणतात शुभेच्छा टाळण्यासाठी. सकाळपासूनचे फोन खणखणतात मला शुभेच्छा देण्यासाठी. जवळचेच म्हणवून घेणारे सॉरी म्हणतात शुभेच्छा टाळण्यासाठी. काहींचं तर लगबग सुरू असते चौकात चौकात बॅनर लावण्याची. काहींची तर लगबग सुरू असते चौकात चौकात बॅनर लावण्याची. स्वतःचे फोटो भलतेच मोठे, स्वतःचे फोटो भलतेच मोठे आणि उत्सव मूर्तीचे मात्र छोटे छोटे. आणि उत्सव मूर्तीचे मात्र छोटे छोटे. जनतेलाही मग उमेना त्यामुळे नक्की वाढदिवस कोणाचा. जनतेलाही मग उमगेना त्यामुळे नक्की वाढदिवस कोणाचा. अहो उत्सव मूर्तीला याचा बराच काळ थांबपत्ता लागेना. अहो उत्सव मूर्तीला याचा बराच काळ थांबपत्ता लागेना. मित्रांनो, वाढदिवसाच्या दिवशी एक संकल्प असतो सोडायचा. मित्रांनो, वाढदिवसाच्या दिवशी एक संकल्प असतो सोडायचा. वर्षभर ठेवा कष्ट उपसण्याची, संकल्प तो पुरा करण्याचा. मित्रांनो, वाढदिवसाच्या दिवशी एक संकल्प असतो सोडायचा. वर्षभर ठेवा कष्ट उपसण्याची, संकल्प तो पूर्ण करण्याचा. संकल्प तो पूर्ण करण्याचा. धन्यवाद.